पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे, कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील, अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन. पण आज मला आनंद आहे की धर्मवीर 2चा ट्रेलर आपण लॉन्च केलाय. हा सिनेमा कधी बघायला मिळेल हे मी आतुरतेने पाहतोय, त्याची वाट पाहतोय. मला केवळ एकच इन्सिडेंट सांगायचं आहे की धर्मवीर हा केवळ महाराष्ट्रामध्ये लोकांना आवडला असा नाही. मी गुजरातमध्ये गेलो होतो आणि गुजरातमध्ये मला एक कार्यकर्ता भेटला आणि तो मला असं म्हणाला की हमने धर्मवीर देखा, धर्मवीर देखा. आता मला वाटलं हा जुना धर्मवीर यांनी पाहिला, आज मला का सांगतोय. म्हटलं अच्छा अच्छा ठीक आहे ठीक नाही, वो शिंदे साहब का बहुत बढ़िया. मग माझ्या लक्षात आलं की हा धर्मवीर त्यांनी पाहिला. म्हणाला बहुत अच्छा लगा और हमारे यहाँ सब लोगों को बहुत पसंद आए. त्यामुळे ही सत्य कथा आहे. एक व्यक्ती सामान्यातनं असामान्य कसा होतो आणि अनेक सामान्य लोकांना असामान्य कसा बनवतो हे दिघे साहेबांच्या जीवनातनं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून मी खरोखर या निमित्ताने प्रवीण तरडेजी आपलं आणि देसाईजी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि निश्चितपणे धर्मवीर 2 हा तर हिट होईलच, पण आजच धर्मवीर 3ची तयारी देखील तुम्ही सुरू करा, 4ची तयारी देखील सुरू करा. कारण दिघे साहेबांनी जो शिष्य तयार केला आहे तो पुढचे 15-20 वर्ष तरी थांबणार नाही, हा मला विश्वास आहे. त्यामुळे पुढची तयारी तुम्ही करावी एवढीच विनंती करतो. खरं म्हणजे या कार्यक्रमात मला पूर्ण वेळ थांबायचं होतं, परंतु पुण्याला एक 8 वाजता बैठक आहे, त्यामुळे मी माननीय शिंदे साहेबांना देखील विनंती केली आणि म्हणून आपण या लॉन्चला मला बोलवलं. धर्मवीर 3 साठी, 4 साठी, 5 साठी माझं बुकिंग मी आजच केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मला बोलवावंच लागेल हे देखील या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री एकनाथजी शिंदे, व्यासपीठावरील मान्यवर, माझ्या मीडियाच्या मित्रांनो आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, ट्रेलर पाहून मला असं वाटते हा चित्रपट सुपरहिट आहे याची खात्रीच त्यांनी दिलेली आपल्याला. कारण तो ट्रेलर पाहूनच इतकी एनर्जी आली आपल्याला पाहून की खरंच शिंदे साहेब कमाल आहे आपल्याला. म्हणजे आय विश टू कॉंग्रॅच्युलेट. मी विशेषतः मंगेश देसाई, प्रवीण तरडे यांचं विशेष अभिनंदन करतो की इतका उत्कृष्ट ट्रेलर त्यांनी केलेला आहे आज. आणि त्या ट्रेलरचं आज लॉन्च झालं, खरंच फॅन्टॅस्टिक. आणि माननीय शिंदे साहेबांची भूमिका ज्यांनी केलेली आहे क्षितिश दाते, त्याचं विशेष अभिनंदन. कारण कळेल ना का हा क्षितिश दाते आहे का एकनाथ शिंदे आहे. इतकं ब्युटिफुल प्रेझेंटेशन आणि इतका ब्युटिफुल मेकअप, इतकं म्हणजे आपल्याला खरंच वाटतं का ते शिंदे साहेबच तिथे उभे आहेत. आणि त्याचं परफॉर्मन्स, त्याची ऍक्टिंग कमाल आहे. क्षितिश, तुझं विशेष अभिनंदन. आणि प्रसाद ओक तर तू फॅन्टॅस्टिक आहेसच, तुझ्याबद्दल काय वादच नाही. तुला एक सल्यूट, कारण तू सुद्धा अक्षरशः धर्मवीरच वाटलास. कॉंग्रॅच्युलेशन्स टू द होल टीम. हा चित्रपट सुपरहिट तर आहेच, पण शिंदे साहेब चित्रपटाबरोबर महाराष्ट्राला पण तुम्ही सुपरहिट कराल याची आम्हाला खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. आपल्या सगळ्यांची प्रतिक्रिया या चित्रपटाबद्दल व्यक्त करावी. श्री अशोक सराफ. आणि जसं माननीय मुख्यमंत्र्यांनी माझी चूक वेळीच लक्षात आणून दिली, महाराष्ट्र भूषण श्री अशोक सराफ. नमस्कार. व्यासपीठावरचे मान्यवर लोक, त्यांची नावं घेत बसतो तर मला वाटतं बराच वेळ जाईल. माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथ साहेब शिंदे, नार्वेकर साहेब, आशिष शेलार साहेब आणि माझे कलाकार मित्र जेवढे म्हणून महाराष्ट्राला ललामभूत ठरलेले आर्टिस्ट आहेत, हे मला एका वेळेस दिसत आहे तिथे.
आता या पिक्चरवर काय बोलावं हेच मला कळत नाही. एक पहिलं पिक्चर सुद्धा यांचं हिट आहे. एका नटावर, एका राजकारणी माणसावर असं पिक्चर निघू शकतं हे मी पहिल्यांदाच बघितलं. नाट्यमय घटना असणं कुठल्याही माणसाच्या जीवनात हे काहीतरी दाखवू शकता तुम्ही एखाद्यास, पण अभिनय आणि तुमचं राजकारण हे दोन्ही वेगवेगळे प्रकार असताना सुद्धा, दुसऱ्या टोकाचे असताना सुद्धा त्यात पण एक सुंदर अशी फिल्म बनू शकते हे आम्ही मागच्या वेळेला बघितलेलं आहे. आणि आता ट्रेलर बघितल्यावर जर उत्साह आणखी वाढलेला आहे की निश्चित कळत नाही आता की आणखी काय बघायला ह्याच्या पुढे मिळणार आहे. आणि मला वाटतं माझ्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांचा सुद्धा तसाच समज असेल की यापुढे काय बघायला मिळणार आहे. तेव्हा तुमची जास्ती उत्सुकता न ताणता 9 ऑगस्टला हा रिलीज होतोय पिक्चर. मला वाटतं हा सुद्धा पिक्चर हिट व्हायला काही हरकत नाही. ट्रेलर बघून तरी तसं बघून वाटतंय. माझ्या या पिक्चरबद्दल आणि मी काही जास्ती बोलणार नाही. तुम्ही तो बघणारच आहात आणि तुम्ही प्रत्येकाने आपापलं मत त्याच्यावर ठरवावं. पण माझ्या मते हा पिक्चर एक वेगळं काहीतरी दाखवेल, जीवनातली कथा, असं मला निश्चित वाटतं. माझ्या पूर्ण शुभेच्छा या लोकांबरोबर, या सिनेमातल्या सगळ्या आर्टिस्ट बरोबर आणि जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांबरोबर असतील. आणि मी त्यांना नेहमीच शुभेच्छा देत राहीन. अनयुज्युअल काहीतरी सब्जेक्टवर ते पिक्चर बनवत आहेत आणि त्यातून ते हिट पिक्चर करतायत. ही आपल्या सिनेमाच्या दृष्टीने सुद्धा फार चांगली गोष्ट आहे. मला एकंदरीत ट्रेलर यांचा फारच आवडलेला आहे. आता बघूया मला पुढे काय होईल याची मला उत्सुकता फार वाटते. तो मी तो जरूरच बघणार आहे. पण मी या लोकांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनी असे कितीही पार्ट असू देत, मग 2 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, बनवत राहावं आणि लोकांना एक चांगलं जीवन, एक म्हणजे एका नेत्याचं जीवन कसं असतं हे दाखवून द्यावं असं मला मनोमन वाटतं. मी एवढ्यावरच थांबतो. पण मी पुन्हा एकदा या सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा प्रदान करतो व धर्मवीर बद्दल एवढंच म्हणणार, धर्मेण हनते व्याधी, धर्मेण हनते शत्रु, धर्मेण हनते ग्रह, यतो धर्मा तथो जय. आदरणीय एकनाथ शिंदेजी या गुरुपौर्णिमेच्या 1 दिवसा अगोदर आपण जे हे फंक्शन ठेवलंय इथं, याला कुठल्या प्रकारचा वास्तुदोष, शब्ददोष, क्रियादोष, दृष्टिदोष न लागावा यासाठी आई पायी प्रार्थना करतो. विश्वानि देव सवित दुरितानि परासव यद भद्रम तन्ना असव. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावर ज्यांची प्रतिमा आहे त्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना नमस्कार. आणि व्यासपीठावर ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी जिवंत ठेवली त्या सगळ्या मान्यवरांनाही नमस्कार. चित्रपट बनवणं सोपं आहे, त्याच्याबद्दल बोलणं थोडं अवघड आहे. पण धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर चित्रपट बनवणं सोपं नव्हतं. कारण दिघे साहेब जे आयुष्य जगले त्यातला रोजचा दिवस हा चित्रपटाचा विषय. दिघे साहेबांबरोबर जगलेली, चाललेली, काम केलेली अनेक माणसं त्यावर दोन्ही बाजूला आहेत. तर अशा दिघे साहेबांना पडद्यावरती आणताना खूप मोठं दडपण होतं.
पण ते दडपण पार पडलं. ते त्यांच्याबरोबर जी माणसं आयुष्य जगली त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष मुलाखती करताना 168 तासांचं ऑडिओ माझ्याकडं आहे. ते पहिल्या भागासाठी होतं. पहिला भाग इतका यशस्वी झाला, मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः चित्रपट डोक्यावर घेतला. रेकॉर्ड ब्रेक बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं आणि चित्रपट महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्यानंतर चित्रपटाचा दुसरा भाग करायचं ठरलं. मधल्या काळात जे झालं ते आम्हाला खरंच कलाकार म्हणून माहीत नव्हतं. आम्ही चित्रपट बनवला होता, जे खरंय ते दाखवलं होतं. चित्रपटाचा दुसरा भाग करताना जबाबदारी दुपटीनं वाढली होती. कारण प्रत्येकाला वाटतंय अरेच्या दिघे साहेब तर चित्रपटाच्या शेवटी गेले, पुढं काय, आता चित्रपट कसा असेल. तर दिघे साहेब जाण्याचा प्रसंग फक्त तुम्ही सगळ्यांनी पाहिला, पण दिघे साहेब गेले असं आपल्या कोणालाच म्हणता येणार नाही. कारण दिघे साहेब आजही आपल्यातच आहेत आणि हे कित्येकदा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या तोंडून आम्ही स्वतः ऐकलेले. ज्या ज्या वेळी मी त्यांनी आम्हाला या चित्रपटासंदर्भात पहिल्या भागाला दुसऱ्या भागाला वेळा दिल्या, तर त्या त्यावेळी ज्या ज्या वेळी दिघे साहेबांचा विषय निघाला त्या त्यावेळी एकदाही असं झालं नाही की शिंदे साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही, रवी फाटक साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं नाही, नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, आमचे संजय शिरसाट साहेब या सगळ्यांनी खूप मदत केली चित्रपटाचा विषय पुढे आणायला. भरत शेठ गोगावले आमच्या इथं बसले, त्यांची पात्र आहेत. चित्रपट खूप वेगळ्या पद्धतीने उलगडत जाणार आहे. माझी खासियतच आहे, आधीचा माझा मुळशी पॅटर्न असेल, देऊळबंद असेल, सरसेनापती हंबीरराव असेल, प्रत्येक चित्रपट मी नॉन लिनियर पद्धतीने लिहितो आणि तो ज्यावेळी नॉन लिनियर पद्धतीने लिहिला जातो त्यावेळी प्रेक्षकांची उत्कंठा जास्तीत जास्त पद्धतीने वाढते. पार्ट 2 ला ते आम्ही केलंय. पहिल्या भागात दिघे साहेब गेले, सगळ्यांनीच त्यांचा एक चरित्रपट पाहिला 3 तासाचा, पण 3 तासात मावेल एवढं छोटं आयुष्य दिघे साहेबांचं नव्हतं. अनेक पैलू त्यामाग राहिलेले आहेत आणि यावेळी तर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे. साहेब किंवा बाळासाहेब, दिघे साहेब, बाळासाहेब यांच्या आयुष्याच्या जगण्याचा मंत्र होता हिंदुत्व. आणि ते हिंदुत्व कधी कोणापासून लपून राहिलेलं नव्हतं. ते किती प्रखर होतं हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. तर ती गोष्ट यावेळी तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळेल. आणि एकदम तुम्ही ट्रेलर पाहिलाय. ट्रेलर हा ट्रेलर असतो. चित्रपट म्हणजे पोराचे पाय पाळण्यात दिसतात तसे चित्रपटाचे पाय ट्रेलर मध्ये दिसतात. आणि ट्रेलर तुम्ही पाहिलाय, जितका धगधगता ट्रेलर आहे तितकाच धगधगता प्रत्येक मिनिट या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 1 सेकंद सुद्धा चित्रपट पाहताना उसंत मिळणार नाही. एका क्षणासाठी नजर इकडं तिकडं झाली तरी बरंच काही तुमचं मिस होईल. त्यामुळं पॉपकॉर्न खायची मुभा नसेल इतकं चित्रपट तुम्हाला गुंतून ठेवेल. चित्रपटाचा इंटरव्हल, चित्रपटाचा शेवट खूप काही सांगून जाईल. आणि मला नाही वाटत भाग 2 झाल्यानंतर ही गोष्ट संपेल. कारण कसं आहे, दिघे साहेब खूप वेगळं आयुष्य जगलेले आहेत आणि त्यांचं जगणं दाखवणं, ज्यांनी ज्यांनी दिघे साहेबांवर प्रेम केलं, ज्यांनी ज्यांनी हिंदुत्वावर प्रेम केलं, ते आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आज बमन इराणी सर इथे आहेत, मला इतका आनंद होतोय. मी सुद्धा थिएटरचा माणूस आहे. मी 20-22 वर्ष थिएटर केलंय आणि बमन इराणी सरांचं 2001 साली मी ऍक्टिंगचं वर्कशॉप केलं होतं. ही सगळी एवढी मोठी माणसं इथं आहेत. पुनीत गोयंका सर इथं आहेत. आमच्या सगळ्या चित्रपट सृष्टीला म्हणजे गोयंका सरांचा हातभार किंवा त्यांच्या चॅनलचा मराठी माणसाला किती आहे मी शब्दात सांगू शकत नाही सर. आज आमच्या बऱ्याचशा मराठी कलाकारांची, लेखक दिग्दर्शकांची करिअर ही तुमच्या त्या मराठी चॅनलमुळे आहे. त्यामुळे मित्रांनो तयार राहा. माझे सगळे कलाकार इथं आलेत. मला बरं वाटलं. माझे
सर्व चित्रपटांचे निर्माते आमचे कैलास सुहाणी साहेब पण इथं आले, देऊळबंदचे माझा अभिजित भोसले आलाय, सरसेनापती हंबीररावचा सौजन्य निकम इथं आलाय. मला खूप आनंद झाला की माझ्या चित्रपटाला तुम्ही माझे सगळे निर्माते इथं आलाय. माझे गुरुवर्य राकेश सारंग सर इथं आले, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. अशोक मामांबरोबर मी मराठी नाटक करायचो एक मनोमिलन, अनेक नाटकांचे दौरे अख्ख्या महाराष्ट्रात केले. सिनेमा काय असतो, नाटक काय असतो, अभिनय काय असतो, आम्ही अशोक मामांबरोबर शिकलो. बसच्या दौऱ्यात मी तर कधी झोपायचो नाही, त्यांनाही झोपू द्यायचो नाही, इतके प्रश्न विचारायचो. कारण मराठी चित्रपट सृष्टी इथपर्यंत स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे पेलणारी माणसं महेश कोठारे, अशोक मामा इथं आहेत. मला मुख्यमंत्री साहेबांचे खूप आभार मानायचे की तुम्ही अशोक मामांना यावेळी महाराष्ट्र भूषण दिलं. मी तमाम मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्या वतीनं सांगतो, मामांना महाराष्ट्र भूषण देऊन महाराष्ट्र भूषणचं वैभव वाढलेलं आहे. इतका मोठा माणूस, इतका मोठा कलाकार तो आहे. आज तुमच्या हाताखाली आम्ही शिकलो, आमचं कौतुक करायला तुम्ही आणि समोर अभिजित पानसे पण मगाशी दिसला उशिरा आलेला. मी आणि अभिजित पानसेनी रेगे सिनेमा लिहिला होता. नॉन लिनियरचा बाळकडू आम्ही पानसेकडनं शिकलेलो आहे. मला त्यांनी त्याचे डायलॉग लिहायला दिले होते. तर माझ्यावर प्रेम करणारी माझी माणसं इथं आहेत. आणि हा चित्रपट जसं माझ्या आधीच्या 4ही चित्रपटांनी तुम्हाला निराश नाही केलेलं, हा चित्रपट सुद्धा करणार नाही. त्या सर्व चित्रपटांच्या पुढे एक पाऊल हा चित्रपट जाईल आणि महाराष्ट्र रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करेल, एवढी मला नक्कीच खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद अभिजित. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे गुरु, अलिखित गुरु अशोक मामा यांनाही वंदन करतो. हे अचानक आले, हे मला माहिती नव्हतं की मला असं काही बोलायचं वगैरे. कारण प्रवीणचे डायलॉग असतील तेव्हा बोलायला जास्त मजा येते. आत्ता प्रवीणने काहीच लिहून दिलेलं नाही. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा करता. बायोपिक अनेकांनी केला, पण बायोपिक मधली व्यक्तिरेखा पुन्हा करण्याचा मान मिळालेला माझ्या माहितीनुसार मी एकमेव कलाकार असावा. आणि माझ्याबरोबर अर्थातच दाते. त्यामुळे झालं काय की पहिल्या भागावरती रसिकांनी प्रचंड प्रेम केलं, उदंड प्रतिसाद दिला चित्रपटाला. पण आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा नाटकात आजच्या प्रयोगात झालेली चूक उद्याच्या प्रयोगात आपल्याला सुधारता येते, सावरता येते. पण चित्रपटात तो चान्स नसतो, जो दिघे साहेबांच्या आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे मला चित्रपटात पण मिळाला. दुसरा चित्रपट जेव्हा करायचं ठरलं तेव्हा मी पहिला चित्रपट बरेचदा बघितला आणि एक अभिनेता म्हणून माझ्याकडनं काय त्रुटी आहेत, काय राहिलंय, काय अजून करायला हवं होतं, काय अजून चांगलं झालं असतं, याचा विचार मला करता आला. आणि तो विचार भाग 2 मध्ये अंमलात आणता आला. याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. अशी संधी फार कमी अभिनेत्यांना मिळाली असावी किंवा मिळत असावी. चित्रपटाबद्दल मी बोलणं उचित ठरणार नाही. चित्रपट तुम्ही पाहून त्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलणं मला जास्त आवडेल. पण आमचे निर्माते मंगेश देसाई, आमचे दिग्दर्शक, लेखक, कथा पटकथा संवादकार प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा हे शिवधनुष्य साहेबांच्या पाठिंब्यासह उचललेलं आहे. आणि ते यशस्वी त्यांनी केलेलं आहे असं आत्ता मी म्हणू शकतो. चित्रपट अजून आलेला नसला तरी आशा करतो की ट्रेलर तुम्हाला सगळ्यांना आवडलेला आहे. आणि हिंदी ट्रेलर बघायला आपण सगळे उत्सुक आहोत. 9 ऑगस्ट कधी एकदा उजाडतोय आणि कधी या चित्रपटाला मागच्यासारखाच तुडुंब प्रतिसाद मिळतोय याच्या प्रतीक्षेत आम्ही सगळेच आहोत. आणि नाही मला आत्ता काही सुचत आहे. तुमचा आशीर्वाद पाहिजे बास आणि तुमचं प्रेम पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाची भूमिका साकारत असलो तरी व्यासपीठावर उपस्थित सर्व कलाकारांमध्ये वयाने आणि अनुभवाने सगळ्यात लहान आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्या हिशोबानेच बोलतो. प्रवीण तरडे सर यांच्याबरोबर मी केलेला हा 4था 5वा सिनेमा आहे.
आणि हे केवळ मला माझं भाग्य वाटतं की मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळते. याचं कारण आम्ही कायमच हे म्हणतो की प्रवीण तरडे सरांवर सरस्वती प्रसन्न आहे. इतकं सुंदर लिखाण आणि दिग्दर्शन कायम ते करत असतात आणि खरोखर प्रेक्षकाभिमुख कलाकृती कशी करावी यांची त्यांना पुरेपूर जाण आहे. धर्मवीर पार्ट 1 हा सिनेमा प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतला. आजही लोक भेटतात तेव्हा एकेका सीनचं वर्णन करून एकेका मोमेंट बद्दल बोलतात आणि कलाकार मित्रांनी या अशा गोष्टींबद्दल बोलणं हे समजून घेण्यासारखं असतं. पण प्रेक्षक जेव्हा अभिनयातले बारकावे, सीन मधले बारकावे, कॉन्टेक्स्ट याविषयी बोलतात तेव्हा खरोखर त्यांनी किती बारकाईने सिनेमा पाहिलाय, लक्ष देऊन पाहिलाय याची जाणीव होते. तितकाच किंबहुना त्याहून खूप जास्त भक्कम आणि जोरदार असा धर्मवीर भाग 2 सरांनी केलेला आहे. आणि सर तसं म्हणतात की मोठी आणि महत्वाची कलाकृती ही अशी पटापट होत नाही. त्यामुळे गेले कित्येक महिने आम्ही या सिनेमाच्या प्रक्रियेत आहोत. चित्रीकरण असेल, डबिंग असेल, आता तर हिंदी भाषेतही आहे त्यामुळे हिंदीतही आम्ही डबिंग करतो आहोत. तर मला असं वाटतं की या सिनेमाच्या निमित्ताने चरित्रात्मक सिनेमांमध्ये ती जादू खूप अनुभवायला मिळते की आपण आयुष्यात फोटोज मध्ये पाहिलेली व्यक्ती किंवा समोरासमोर पाहिलेली व्यक्ती हे कुठला तरी नट साकारत असतो आणि आपण इथे जमलेले बहुतांश मंडळी हे कलाकार आहोत. तर आपल्याला हे ठाऊक आहे की कुठलीही व्यक्ती किती कॉस्ट्युम मेकअप करून आपल्या समोर आली तरी सुद्धा तो आपला को ऍक्टर आहे या जाणीवेने आपण ओके असतो. पण प्रसाद ओक जेव्हा पहिल्यांदा माझ्यासमोर पार्ट 1च्या वेळेला धर्मवीर दिघे साहेबांच्या वेशात मेकअप मध्ये आला तो क्षण मी कधी विसरू शकणार नाही. आजन्म लक्षात राहतो माझ्या. कारण वरिष्ठ का होईना पण मित्र असून सुद्धा मी त्याच्याशी पुढचे कित्येक दिवस अतिशय आदबीनं आणि काही हात दूर राहून वागत होतो. इतकी ती जादू माझ्यावर अफेक्ट झालेली होती. तर मला असं वाटतं की प्रसाद दादा बरोबर काम करणं आणि सिनेमातल्या इतर अनेक नटांबरोबर काम करणं यावेळेला तर नटांची फळी आणि वरिष्ठ नटांची फळी ही इतकी मोठी झाली आहे या सिनेमामध्ये की त्या सगळ्यांबरोबर काम करायला मिळणं हे खरोखर माझं भाग्य आहे. आणि हीच ती वेळ, हाच तो क्षण जेव्हा मी थांबवं. कारण येस, हँडिंग ओव्हर टू आपला मित्र अभिजित. सुपरस्टार लाडकी भाई श्री सलमान खान यांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या सलमान सरांसाठी. धर्मवीरच्या पहिल्या भागामध्ये सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित होते आणि आता सुद्धा अर्थातच धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा हिंदी आणि मराठीमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणारा सिनेमा आणि त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून इथे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सलमान खान यांच्यासाठी. त्यांच्याच बरोबरीनं माननीय खासदार श्रीकांत शिंदे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांना मंचावर याची विनंती करतो. साहिल मोशन आर्टचे श्री मंगेश देसाई यांना विनंती आहे की त्यांनी सलमान खान यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण सलमान सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि मंगेश सरांनी विनंती आहे की आपणही उपस्थित राहावं. हिंदी चित्रपटसृष्टी ज्यांच्या नावाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असे तुम्हा सगळ्यांचे लाडके भाईजान म्हणजेच सलमान खान यांनी याही चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून हजेरी लावली आहे. मी सगळ्या मान्यवरांना आणि सलमान सरांना विनंती करतो की आपल्या हातामध्ये आता रिमोट दिले जातील. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये रिमोट दिले जातील आणि आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपल्या उपस्थितीमध्ये धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरचं अनावरण या ठिकाणी आपल्या हस्ते संपन्न व्हावं. खुर्च्या काढल्या जातील आणि आपण स्टेजच्या बाजूला येऊन आपल्या सगळ्यांनाच हा अनुभव घेता यावा.
यासाठी आपल्याला विनंती करतो. मी संपूर्ण कास्ट अँड क्रूला मंचावर याची विनंती करतो. थोड्याच वेळात हा ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला मंचावर यायचंय. त्यासाठी आपल्याला मी थोड्याच वेळात मंचावर पाचारण करेन. पण तत्पूर्वी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या हिंदीमध्ये सुद्धा जगभरात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर खास आपल्या समोर त्याचं अनावरण होत आहे. पहले स्क्रीनिंग के लिए आया था मैं और वो पिक्चर बहुत बड़ी हिट हो गई और मेरी प्रार्थना मेरी दुआ है कि ये उससे भी बड़ी हिट हो जाए. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. छोटा सिंपल थँक्यू सो मच सलमान सर, वी लव्ह यू. आणि यानंतर धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हिंदी आणि मराठीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी आवर्जून उपस्थिती लावलेले आणि ज्यांच्या उपस्थितीशिवाय हा सोहळा शक्यच होणार नाही असे तुम्हा सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण प्रतिक्रिया व्यक्त करून आपलं मनोगत व्यक्त करा. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2 याचा आज ट्रेलर लॉन्च झालाय आणि या प्रसंगी उपस्थित आपले हिंदी सिने अभिनेते सलमान खान, आमचे विधानसभेतील अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, मंत्री मंगल प्रभात लोढाजी, महाराष्ट्र भूषण आमचे अशोक सराफजी, मंगल प्रभात लोढाजी, आशिष शेलार, अभिनेता जितेंद्रजी, महेश कोठारेजी, बोमन इराणी, गोविंदाजी आहेत, जीचे पुनीत गोयंका, उमेश बंसल, प्रवीण तरडे, मंगेश देसाई, प्रसाद ओक, क्षितिज दाते, मकरंद पाध्ये, सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित खासदार, आमदार, सिने चित्रपट सृष्टीतील सर्व मान्यवर, मराठी हिंदी अभिनेते आणि सर्व दिघे साहेबांवर प्रेम करणारे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे उद्या गुरुपौर्णिमा आहे, परंतु ती गुरुपौर्णिमा आजच झाल्यासारखी वाटते, कारण साहेब साहेबांना भेटले आणि माझे साहेब मला प्रत्यक्षात तिथे भेटले. खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना आपल्यातले काही लोक भेटले असतील, त्यांना ऐकलं असेल, परंतु त्यांचं काम जे आहे, त्यांचं कार्य लोकांसमोर आलं पाहिजे यासाठी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे एक आपण केला आणि तो प्रचंड हिट झाला, त्याला यश मिळालं आणि 2022 सालातला तो मराठीतला ब्लॉकबस्टर ठरला. यासाठी मी प्रवीण तरडे यांचं मनापासून अभिनंदन करतो, मंगेश देसाई, त्या प्रसाद ओक, त्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे त्यातून दिघे साहेबांचं जीवनपट लोकांसमोर आला, परंतु दिघे साहेबांचं कार्य आणि कर्तृत्व एवढं मोठं है। सलमान जी इतना बड़ा काम उन्होंने किया है कि एक फिल्म में वो पूरा नहीं हो सकता है।
इसलिए हमने ये प्रवीण तरडे और मंगेश देसाई इन्होंने सब ने पार्ट 2 आज लॉन्च किया, ट्रेलर लॉन्च किया है. खरं म्हणजे त्यांनी एक धगधगता भूतकाळ पडद्यासमोर आणलाय. जीवनातलं सत्य काय ते त्यांनी या सिनेमाच्या माध्यमातून समोर आणलंय. खऱ्या अर्थाने दिघे साहेबांचं आयुष्य आणि कर्तृत्व एवढं मोठं होतं मगाशी म्हटल्याप्रमाणे की ते एका सिनेमामध्ये शक्य नाही. आता दुसरा पार्ट 2 केलाय. मला वाटतं प्रवीण कुठे गेले, आणखी पुढं काय करतात माहित नाही मला. कारण आनंद दिघे साहेबांचे विचार जे आहेत ते विचार आणि त्यांचं काम आजही आपल्यामध्ये आहे. आनंद सिनेमातला एक डायलॉग आहे, आनंद मरते नाही, आनंद मरा नाही करते. विचार मरत नसतात. विचार देऊन गेलेला माणूस त्यांच्या विचारांच्या मार्गावर चालण्याची दिशा देऊन जातो. आणि बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून नाही तर त्यांच्या पावलावर जीव टाकून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला वाटतं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी अशी कामं केली की अनेकांना ती माहीत नाही. मगाशी मामा अशोक सराफजी सांगत होते की ठाण्यामध्ये त्यांचं कार्यक्षेत्र आणि त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं की या सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. खरं म्हणजे काही गोष्टी आम्ही इथे बोलू शकत नाही. अशा अशक्यप्राय गोष्टी आणि अशक्यप्राय कामं ते करून गेले. सर्व ठिकाणाहून माणूस जेव्हा हवालदिल होऊन हरून अगदी निराश व्हायचा आणि तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात त्यांच्या दरबारात जायचा. दुःखी कष्टी चेहऱ्यावर वेदना घेऊन दिघे साहेबांना भेटायचा आणि पुन्हा जाताना त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद आणि समाधान घेऊन जाताना आम्ही पाहिलेला आहे. अशी अनेक प्रकरणं, अनेक घटना दिघे साहेबांच्या जीवनामध्ये आणि या ठाणेकरांच्या नाही महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आनंद दिघे साहेबांनी केलं. खरं म्हणजे फक्त हिंदुत्वाचं रक्षण नाही तर समाजाच्या हिताचं रक्षण देखील धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं. या सिनेमामध्ये आपण बघाल की कुठलाही जात धर्म पंथ सिनेमामध्ये साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं टॅगलाईन आहे. परंतु प्रत्यक्षात दिघे साहेबांचं जीवन या सिनेमाच्या माध्यमातून काही अंशी आपल्या समोर येईल. त्यांच्याकडे कुठल्याही धर्माचा माणूस जाऊ द्या, कुठल्याही जातीचा, कुठल्याही पंथाचा, तो कधी खाली हात वापस गेला नाही. खाली हात वापस गेला नाही. आणि दिघे साहेबांची हीच तर शिकवण होती. या सिनेमात एक डायलॉग आहे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. याचं कारण कार्यकर्त्याने लोकांची सेवा करावी, सुखदुःखामध्ये धावून जावं, त्यांची अडीअडचण सोडवावी आणि त्याला न्याय द्यावा ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. मला आठवतंय की अगदी शाळा प्रवेश साठी देखील त्यांच्या दरबारामध्ये शेकडो हजारो लोक यायचे. KG to PG पर्यंत
कुठलंही ऍडमिशन दिघे साहेबांकडून झालं नाही, होणार नाही, असं कधी झालंच नाही, असा विश्वास लोकांमध्ये होता. माय भगिनी कुठलीही अडली नडली, कुठलेही काही त्रास झाला, कोणी तर दिघे साहेबांच्या दरबारामध्ये जात होता आणि त्याला न्याय मिळत होता. खरं म्हणजे एक आगळं वेगळं नेतृत्व दिघे साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्राला लाभलं होतं. आणि म्हणून मी प्रसाद ओक यांनी जे काम केलं, प्रसाद ओक यांनी कधी दिघे साहेबांना पाहिलं नव्हतं, दिघे साहेबांना भेटले नव्हते, दिघे साहेबांना फोनवर पण बोलले नव्हते तुम्ही, परंतु दिघे साहेबांबरोबर जे राहिले ते त्यांच्या सोबत होते, ज्यांच्या सानिध्यात होते, या सगळ्यांशी बोलून, या सगळ्यांशी चर्चा करून, त्यांना ऐकून दिघे साहेबांचा हुबेहूब दिघे साहेबांची भूमिका करणं हे सोपं नव्हतं. आणि ती भूमिका प्रसाद ओक यांनी केलेली आहे. खरं म्हणजे मी एक किस्सा सांगतो. मला वाटतं पहिल्या सिनेमाचा आपल्या कुठे ट्रेलर आपण लॉन्च केलं का, काय लॉन्च केलं तिकडे हॉटेलमध्ये, कुठल्या ब्ल्यू सी मध्ये, आणि असा अंधार होता आणि हे समोरून आले आणि मला काही सुचलंच नाही. मी त्यांना दिघे साहेब समजून त्यांच्या अक्षरशः पाया पडलो. पाया पडण्यासारखं काम केलेलं आहे तुम्ही, परंतु एक अशी भूमिका, त्यांनी त्या भूमिकेमध्ये जीव ओतला होता. एवढी मेहनत, त्याला फार डेडिकेशन आणि डिवोशन लागतं, आणि ते प्रसाद ओक यांनी केलं. आणि माझं काम तर क्षितिजने केलं. याच्यामध्ये मागच्या पेक्षा जास्त भारी दिसतो. कारण खरं म्हणजे आनंद दिघे साहेबांनी जो विचार दिलाय, बाळासाहेबांनी जो विचार दिलाय, आज त्यांच्या विचारांमुळे 2 वर्षापूर्वी बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो आणि आज 2 वर्ष झाली. या राज्यामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आज जसं दिघे साहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही तर दारात, लोकांच्या दारात शोभतो, तसं शासन लोकांच्या दारी घेऊन आम्ही गेलो. शासन आपल्या दारी अनेक योजना आम्ही केल्या, अनेक योजना आम्ही लोकांच्या दारात जाऊन दिल्या. आणि आजही मी आपल्याला सांगतो, आताच्या योजना माझ्या महिला भगिनींसाठी, माझ्या बांधवांसाठी, ज्येष्ठांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी आज आपलं सरकार करतंय, प्रामाणिक प्रयत्न करतंय. खरं म्हणजे यामध्ये आनंद दिघे साहेबांची प्रेरणा आहे, बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत. आणि त्यामुळे मला एक गोष्ट आठवते, जेव्हा 20 वर्षापूर्वी 2000 साली जेव्हा मला दिघे साहेब म्हणाले होते, एकनाथ आता तुला समाजासाठी जगायचं आहे, महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे, तेव्हा मला माहित नव्हतं असं काय साहेब का बनाले, परंतु ते एक शब्द आजही माझ्या कानात आहेत. आणि ती काय दूरदृष्टी त्यांची होती. खऱ्या अर्थाने 20-22 वर्षापूर्वी मी मुख्यमंत्री होईन असं मला कदापि वाटलं नव्हतं, परंतु इथे दिघे साहेबांच्या बहिणीचे मिस्टर आहेत, दिघे साहेबांच्या बहिणीचा मुलगा ताई आजारी असल्यामुळे ती आली नाही. परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस दिघे साहेबांनी ताईला सांगितलं, अगोदर म्हणजे जेव्हा दिघे साहेब ताईच्या घरी जायचे त्यावेळेस सांगितलं होतं, हा माझा एकनाथ एक दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. आणि हे मला ताईंनी सांगितलं जेव्हा मी मुख्यमंत्री झालो आणि ती स्वागतासाठी आली तेव्हा. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो.
जे काय साहेबांनी, दिघे साहेबांनी जे काय शिकवलंय, जे काय विचार दिलेत, त्याची वाटचाल आम्ही करतोय, प्रयत्न करतोय सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचा. आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे कुणा एकट्या दुकट्याचं नाही आहे. यासाठी या राज्याचा विकास, सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला, मग बळीराजा असेल, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, ठाकरी, माता भगिनी, माझे ज्येष्ठ, त्याचबरोबर तरुण, त्यांच्यासाठी देखील योजना करतोय. आणि आपल्या सिनेसृष्टीतले सर्व कलावंत आहेत, मराठीतले आहेत, हिंदीतले आहेत. सलमानजी, आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. मला वाटतं झीचे देखील आभार मानतो. त्याने देखील आपल्या पहिल्या सिनेमाला देखील खूप सपोर्ट केला. आणि मला वाटतं प्रवीणजी, पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला तसा हा देखील डबल यशस्वी होईल, अशा प्रकारच्या मी शुभेच्छा आपल्याला देतो. आणि धर्मवीर टीमला मनापासून शुभेच्छा. कुणाचं नाव राहून गेलं असेल, ज्याने ज्याने या सिनेमामध्ये सहकार्य केलं, त्या सगळ्यांचंच मनापासून मी अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.